तर आज आपण क्लच ब्रेक आणि एक्सलेटरची माहिती पाहू. ह्या बाजूने चालू होतं आपण एक्सलेटर ब्रेक आणि क्लच. ठीक आहे, एक्सलेटर ब्रेक आणि क्लच. आता तुम्ही डावा पाय क्लच वरती ठेवा. ठीक आहे, आता डावा पाय अजून थोडासा पुढे ठेवा. हा, तो पूर्ण 100% दाबला पाहिजे. दाबा पूर्ण, दाबा दाबा. हा ठीक आहे, गेला 100%. हो. आता पाठीमागे सोडताना थोडा थोडा सोडायचा. थोडा टाच खाली टेकून ठेवायची. तुमची टाच केली आहे बघा, पूर्ण क्लच सुटला तुमचा. दाबा परत पूर्ण क्लच, पूर्ण दाबा. टाच खाली टेकवा आणि थोडा थोडा टाच सरकत पाठीमागे या. हे बघा, बस बस बस. आपल्याला होल्ड करता आला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला सोडायचं. झटकन क्लच सोडला की गाडी बंद पडते. आता उजवा पाय तुमचा ब्रेक वरती ठेवा. उजवा, हा ठेवला बरोबर. थोडासा अजून नॉर्मल, बस. ठीक आहे, आता तोच पाय तुम्हाला व्ही शेप मध्ये परत एक्सलेटर वरती आणायचा आहे. टाच खालीच टेकवा. फक्त हे तुमचा एक्सलेटर आला पाहिजे बरोबर. ठीक आहे, हा पाय जर तुमचा हल्ला तर मग प्रॉब्लेम होता. काही जण काय करतात, हा पाय इकडे घ्या असा ठेवतात, परत आता ब्रेकवर घ्या असा. हा, त्याच्यामुळे काय होतं, तिरका होतो. ब्रेकच्या समोर पाय ठेवा बरोबर, थोडासा पाठीमागा बस. आता एक्सलेटर वरती ना तसाच बरोबर. क्लच दाबा पूर्ण क्लच डावा पाय. हा, आता थोडा थोडा सोडा. टाच खाली टेकून सोडायचा क्लच. बस बस बस. हा, होल्ड करा. ठीक आहे, आता ब्रेक आणि एक्सलेटर सोबत करा. ब्रेक एक्सलेटर, हा द्या ब्रेक, घ्या परत ते एक्सलेटर वरती घ्या ब्रेक. अशा प्रकारे आपल्याला ऑपरेटिंग करा.